यीशु नाम की जय. Come on, let's all lift up the name of Jesus. यीशु मसीह का नाम हम ऊंचा करेंगे. हालेलुया. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. हम सबसे बेस्ट वर्शिप आज परमेश्वर को दें. हालेलुया. ओ हालेलुया. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. ओ सबसे श्रेष्ठ नाम यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. ओ यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. Yes, Lord. Thank you, Father, Lord. You know, we're going to worship for some time. We're going to worship for some time. आपण थोड्या वेळासाठी आता आराधना करूया. हम अभी गाए उसके नाम में जिंदगी है. There's life in his, there's freedom in his name. त्याच्या नावामध्ये आपल्याला आजादी आहे. There is deliverance in his name. त्याच्या नावामध्ये सुटका आहे. मैं बोल रहा हूँ, हम परमेश्वर को आराधना करते ना, हमारा जीवन में छुटकारा और हमारा जीवन में जिंदगी. परमेश्वर फ्रीडम, he gives life and freedom when we worship his name. जेव्हा आपण त्याच्या नावाची आराधना करतो तेव्हा तो आपल्याला आजादी आणि सुटका देतो. Today I want to tell you, Jesus want to give freedom in your life and in your family. आज देवाला तुमच्या परिवारामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये आजादी द्यायची आहे. I want to tell you, challenges are not from God. मला तुम्हाला सांगू द्या की जे कठीण आहे ते देवाकडून नाही आहे. Bondages are not from God. बंधन जे आहेत ते देवाकडून नाही आहे. Every chains are not from God. सर्व जे साखळे आहेत ते देवाकडून नाही आहेत. क्योंकि वचन में ऐसे नहीं लिखा है वो बंधन को देने वाला है. वचन में लिखा है कि बंधन को तोड़ने वाला है परमेश्वर. आमीन. He breaks the chains of every problems in our life. तो आपल्या सर्व प्रॉब्लेम्सचे जे साखळे आहेत ते तोडतो. इसमें वचन में बंधन को देने वाला है ऐसे लिखा है, तो हम बोल सकते हैं परमेश्वर आप बंधन दिया. बट कभी भी वचन में ऐसे नहीं लिखा है कि बंधन को देने वाला है. वो बंधन तोड़ने वाला परमेश्वर है. Today he is going to break every bondages. तो आज तुमचे सर्व जे बंधन आहेत ते तोडणार आहे. Today God is going to break every bondages. आज देव सर्व प्रकारचे जे बंधन आहेत ते तोडणार आहे. The word of God didn't say that he gives bondages. देवाचं वचन असं नाही म्हणत की तो आपल्या आयुष्यात बंधन देतो. But he breaks bondages. पण तो बंधनांना तोडतो. Today this evening God wants to break every bondages. आज या संध्याकाळी देव सर्व टाइपचे बंधन I tell you, you might be tired in your heart this evening. कदाचित तुम्ही तुमच्या हृदयाने थकलेले असाल. You might have came to this place with many questions this evening. आणि तुमच्या मनामध्ये खूप प्रकारचे प्रश्न असतील. I want to tell you, God can answer all your questions this evening in the name of Jesus. आणि आज देव सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देणार. You know, the word of God says, देवाचं वचन असं सांगतं, this is the day of salvation. आजचा जो दिवस आहे तो तारणाचा दिवस आहे. Yes, उद्धार का दिन आज का है. I mean, today is the day of salvation. आणि जे तारणाचा दिवस आहे तो आजचा दिवस आहे. You know, that means God's freedom is today. म्हणजेच की देवाचं जे आजादी आहे ती आज आहे. God's healing is today. देवाचं जे आरोग्य आहे ते आज आहे. God's deliverance and his freedom is today in your life in the name of Jesus. आणि तुमच्या आयुष्यामध्ये देवाची जी सुटका आहे ती आज आहे. परमेश्वर ऐसे नहीं बोलने वाला कि कल तेरे को छुटकारा देने वाला हो. परमेश्वर का वचन में लिखा है आज उद्धार का दिन है. उसका मतलब आज डिलीवरेंस का दिन. Today is the day of salvation. आणि आजच तारणाचा दिवस आहे. Yes, Lord, we thank you. They lift your name.
देवा आम्ही तुझा धन्यवाद देतो, हम तुझ्या नावाला आखिरी बार उंच उचलतो. we going to sing once again. जिस नाम में, इनके नाम में जिंदगी है. Amen. We going to sing once again, and we going to lift up the name. As we going to sing, God is going to break every chains this evening. आणि आपण परत हे गाणं गाणार आहोत. And that moment, God is going to break every chains this evening. आणि जेव्हा आपण हे गाणं गाऊ तेव्हा देव सर्व प्रकारच्या साखळ्या तोडणार आहे. जिस नाम है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु. एक और बार, जिस नाम में, यस लॉर्ड, है जिंदगी, ओ नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, ओ नाम है यीशु. ओ उस नाम को ऊंचा करेंगे. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. आपका आवाज को ऊंचा करके लेट्स सिंग. Open our mouth this morning and lift up the name of Jesus. आपण तोंड उघडून देवाच्या नावाचा आपण I tell you, देवाच्या नावाला उंच उचलू. just speaking the name of Jesus can produce deliverance. आणि फक्त येशूचं नाव घेऊन आपल्याला सुटका बहुत भेटू. बार शैतान का कोशिश है आपका मुंह बंद करने के लिए, वो नाम नहीं ऊंचा करने के लिए. That is what devil is working hard. आणि सैतान याच्यासाठी मेहनत करत असतो की तो तुमच्या मुखांना उघडून न देव. Many times that is what devil is working hard. आणि बहुतेक वेळा सैतान ह्याच्यासाठी मेहनत करत Many असतो. times challenges are make your mouth to shut to lift up that name of Jesus. आणि बहुतेक वेळा असं होतं की जे आपल्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आपण आपलं तोंड बंद But I tell you, the moment you lift up that name, पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्या क्षणी तुम्ही ते नाव उंच the उचलता moment you lift up that name of Jesus in faith, आणि विश्वासाने जेव्हा तुम्ही हे नाव उंच उचलता, I tell you, every problems in your life will break this evening in the name of Jesus. आणि मला तुम्हाला सांगू द्या, सर्व प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातले तुटून जातील येशूच्या Remember, the solution is in your hand. नावात. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे उपाय आहे ते तुमच्या हातात आहे. The keys of miracle is in your hand. चमत्काराचे जे चाब्या आहेत ते तुमच्या हातात Because आहेत. Jesus said, whatever you ask in my name, Jesus said, I will grant it. कारण की येशूने म्हटलं आहे, माझ्या नावात तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला दिले जाईल. But आज परमेश्वर को हम आराधना करने वाले हैं. पण We are translated. That's okay. Translate. पण आज आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. Not just because we need a miracle, यासाठी नाही की आपल्याला एक चमत्कार पाहिजे, because we love Jesus so much. कारण की आपलं येशूवर प्रेम आहे. I want to tell you today, if you love God, you will experience His freedom. आणि मला तुम्हाला सांगू द्या, समजा आज तुम्ही देवावर प्रेम करता तर तुम्ही You experience the freedom of Christ in your life. तर तुम्ही येशूमध्ये सुटका अनुभवाल. Today, you know what God told? आणि आज माहितीये का देव काय God बोलला? said in Old Testament, there is a verse like this. आणि देवाने म्हटलं की जुन्या करारात एक वचन आहे Israel knew my works, की इस्रायलाला माझे कृत्य माहित होते, but Moses knew me face to face. पण मोशेने माझा चेहरा पाहिलेला होता. Today I want to tell you, God doesn't want you to just know His works in your life.
आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाला फक्त एवढं नाही पाहिजे की तुम्ही त्याचे कृत्य बघावे, Today, God wants to be face to face, encountering you. पण देवाला आज तुम्हाला भेट द्यायची आहे. Today, He wants to face encounter you this evening. आणि त्याला आज तुम्हाला फेस टू फेस अनुभव द्यायचा Yes, आहे. कितने लोगों को फेस टू फेस एनकाउंटर का अनुभव चाहिए? आणि किती लोकांना त्याचा समक्ष अनुभव I पाहिजे. tell you, the people who encountered God, आणि मला तुम्हाला सांगू, ज्या लोकांनी देवाचा अनुभव घेतला आहे, they never fear for anything. आणि ते कोणत्या गोष्टीसाठी भीत नाही, No challenges can stop them कोणतेच कठीणाई त्यांना थांबवू नाही शकत, because they knew the one who's inside them is greater than the world. आणि कारण की त्यांना माहिती आहे जो त्यांच्या आतमध्ये आहे तो या जगापेक्षा मोठा आहे. Thank you, Lord. Thank you, Jesus. Rabba Shithela Rathe Dada Remi. Thank you, Lord. We thank you, Lord. देवा, आम्ही तुझा धन्यवाद देतो. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ज़मीन, यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ज़मीन, अंधेरों में रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जान कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है, अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता ही है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी. Father, we want to thank you for this
beautiful time of worship, Father. पित्या, या सुंदरशा उपकार स्तुतीच्या वेळासाठी तुझा धन्यवाद. Lord, we lift up your name. देवा, आम्ही तुझ्या नावाला उंच उचलतो. We thank you, Lord. आम्ही तुझा धन्यवाद देतो. Thank you for your greatness. तुझ्या महानतेसाठी धन्यवाद देवा. In Jesus' name, Father, Lord, we येशूच्या offer this नावात. worship. येशूच्या नावात ही उपकार स्तुती आम्ही तुला समर्पित Amen, करतो. amen, amen, amen. Hallelujah, hallelujah. हालेलुया. सबसे बेस्ट हालेलुया देंगे. Hallelujah. हालेलुया. May you all rejoice this evening in the presence of God. Are you all rejoiced this evening in the presence of God? आणि तुम्ही सर्व आनंदी आहात का आज देवाच्या उपस्थितीमध्ये? Amen. कितने लोग सच में? Are you all truly rejoiced? तुम्ही खरोखर आनंदी आहात का? You know, modern Christianity तुम्हाला माहिती आहे का, जी आजकालची ख्रिस्ती जीवन आहे, has taught a new lesson. आपल्याला एक नवीन धडा शिकवलेला You know आहे. what is that lesson? आणि तुम्हाला माहिती आहे का, तो नवीन धडा काय आहे? Our inside happiness आपली जी आपल्या आतमधला जो आनंद आहे, is dependent on the outside environment. तो आपल्या जे अवतीभोवतीची परिस्थिती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. Correct? वही आज का टीचिंग है बहुत समय में. Like many times that's what you are, many teachings are. आणि अशीच खूप सारी शिकवण आहे आजकाल. They taught a thing that is your happiness is dependent on what is happening with you. बहुतेक लोक असे शिकवतात की तुमचा जो आनंद आहे तो यावर अवलंबून आहे की तुमच्या अवतीभोवती काय होऊ राहिलं, It is dependent on what is happening around you. आणि ते या गोष्टीवर अवलंबून आहे की तुमच्या अवतीभोवती काय होऊ राहिलं. That's why when everything is happening good, म्हणून जेव्हा सर्व चांगलं होत असतं people were always like, oh, hallelujah. तेव्हा सर्व लोक देवाची स्तुती करतात. But when challenges comes, पण जेव्हा आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात it is hard to release hallelujah from this mouth. आणि तेव्हा हालेलुया म्हणणं हे खूप कठीण होतं. But you know what the word of God teaches पण us? तुम्हाला माहिती का, देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं? Word of God is not teaching us like this, देवाचं वचन आपल्याला असं नाही शिकवत that our inside happiness is dependent on outside circumstance. की आपली जी आतमधला आनंद आहे तो आपल्या परिस्थितींवर अवलंबून Our आहे. inside happiness is dependent on the one who is inside us. आपला जो आतमधला आनंद आहे तो आपल्या आतमध्ये जो व्यक्ती आहे त्याच्यावर अवलंबून You know, when Christ is inside us, आहे. जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या आत I असतो, tell you, no force can steal the joy in your life. कोणत्याच प्रकारची जी ताकद आहे ती तुमच्या आतमधला आनंद नाही हिचकू शकत. No power can steal joy of God in your life when Christ is inside you. कोणतीच ताकद तुमच्या आतमधला जो आनंद आहे तो नाही काढू शकत जेव्हा ख्रिस्त तुमच्या आत असतो. No challenges can stop your joy of God when Christ is inside us. कोणतेच चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामधून No challenges of this world can stop the joy of God inside you when Christ is inside us. जे तुमच्या आतमधला आनंद कोणत्याच प्रकारचे चॅलेंजेस नाही काढून घेऊ शकत When Christ is inside us. जेव्हा येशू तुमच्या आत असतो. Today I want to ask you a question. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. On what your joy should be dependent on? तुमचा जो आनंद आहे तो कशावर अवलंबून असला पाहिजे? Is your joy dependent on the things of the world? तुमचा जो आनंद आहे तो या जगिक गोष्टींवर अवलंबून आहे Or का? is your joy dependent on who is inside you? की तुमचा जो आनंद आहे तो तुमच्या आतमध्ये जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे? This world teaches us the joy which is inside us is dependent on the world that is surrounding us. हे जे जग आहे ते आपल्याला असं शिकवतं की आपला जो आनंद आहे तो आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर But you अवलंबून आहे. cannot see that in the disciples' life. पण आपण हे शिष्यांच्या आयुष्यात नाही बघत. When they carried the gospel, जेव्हा त्यांनी सुवार्ता पसरवली, they went through unusual persecutions. ते खूप नाना प्रकारच्या They went through Persecution. unusual persecutions. अ, Kashta. Like कष्टातून गेले. they went through so much tragedy for the gospel. आणि त्यांनी देवाच्या सुवार्तेसाठी खूप प्रकारचे कष्ट उचलले. They were beaten until the death. त्यांना मरूपर्यंत मारण्यात आलं. They were tortured badly. त्यांना खूप वाईट रीतीने टॉर्चर करण्यात But you आलं. never ever see disciples lost their joy in the mid of their persecution. पण आपण असं कुठंच नाही पाहत की शिष्यांमधला आनंद त्यांनी गमावला. You know why?
का माहिती आहे का? कभी भी हम सोचते हैं कि क्यों वो क्यों कैसे हो सकता है? आणि आपण कधी पण असा विचार करू शकतो की असं कसं काय होऊ शकतं. Because when the Holy Spirit came inside them, कारण की जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या आतमध्ये आला, their joy is not dependent on what is happening around them. त्यांचा जो आनंद होता तो या गोष्टीवर नव्हता अवलंबून की त्यांच्या अवतीभोवती काय होतंय. Their joy is dependent on the relationship with Jesus. कारण की त्यांचा जो आनंद होता तो येशू सोबतच्या त्यांच्या संबंधावर अवलंबून होता. Amen. Hallelujah. That's why our hallelujah will never go down. म्हणून आपला जो हालेलुया तो कधीच खाली नाही गेला पाहिजे. That's why our praise and worship will never go down. म्हणून आपली जी उपकार स्तुती आहे ती कधीच खाली नाही गेली Our पाहिजे. praise and worship is not dependent on our mood or our feelings. आपली जी उपकार स्तुती आहे ते आपल्या मूड आणि आपल्याला कसं वाटतं Our- याच्यावर नाही अवलंबून Our पाहिजे. praise and worship for God is dependent on our relationship with Him. आणि आपली जी उपकार स्तुती आहे ती या गोष्टीवर अवलंबून आहे की आपलं त्याच्यासोबत कसं संबंध आहे. That's why म्हणून disciples worship God in their great times, म्हणून शिष्यांनी देवाची उपकार स्तुती केली कष्टांमध्ये सुद्धा, and they even worship Jesus in their worst times. आणि त्यांनी आनंदात सुद्धा देवाची उपकार स्तुती But I केली. have a good news today. God is turning every sorrows into joy this evening in the name of Jesus. पण मला तुम्हाला सांगू द्या की देव आज तुमचे सर्व दुःख जे आहे ते आनंदात बदलणार आहे. Amen. Hallelujah. आपकी जगह में मैं सबसे ज्यादा हालेलुया चिल्लाता था अभी. आणि तुम If I carry sorrow, समजा माझ्या आतमध्ये दुःख and if असतं my Jesus is saying, I will give you joy, आणि समजा येशू म्हणते की मी तुला आनंद I will देणार, never be silent. I will give the best hallelujah to my Jesus. तर मी कधीच शांत नाही बसणार. मी सर्वात मोठा हालेलुया येशूसाठी Because I बोलणार. believe He has the power to turn all our sorrows to joy. कारण की माझा असा विश्वास आहे की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की आपले सर्व दुःख तो आनंदात कितने बदलेल. लोग के अंदर विश्वास है आज हमारा सब सॉरोस को परमेश्वर जॉय की तरह टर्न कर सकते हैं? How many people? Translate, please. आणि किती लोकांमध्ये हा विश्वास आहे की देव सर्व दुःख जे आहे ते आपल्या आनंदामध्ये Can we give बदलणार a आहे. best hallelujah for Jesus this evening? तर आपण Amen. Hallelujah. Amen. Praise the Lord. Amen. I love that. That is how church should be. आणि That is how church should be. आणि अशी आपली मंडळी अशीच असली पाहिजे. I don't like चुप चुप आराधना. I don't like that. आणि मला शांत आराधना नाही आवडत. हमारा आराधना ऐसे होना चाहिए. वचन में लिखा है when Paul and Silas worshipped, the earthquake happened in the आणि jail. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा पौल आणि सायलस आराधना करत होते तेव्हा When they were worshipping, the earthquake happened in the jail. तेव्हा धरती सुद्धा हालत होती. I want to tell you, your worship has the power to quake every realms of enemy आणि मला in the name तुम्हाला of सांगू Jesus. द्या की जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की जे सैतानाचे सर्व धरती आहे ते तुम्ही हलवू Means शकता. our worship in this earth म्हणजे आपली जी आराधना या जगात आहे can create earthquake in the hell. ती नरकामध्ये सुद्धा भूकंप आणू It शकते. trembles the one who is challenging you. आणि what? It trembles the one who is challenging you. आणि ती तुमको कौन सा कोई व्यक्ति तुमको चैलेंज कर रहा ना उसको हिलाता है आपका आराधना. It will shake you when you worship Jesus. आणि जेव्हा तुम्ही देवाची येशूची आराधना करता तेव्हा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ राहिला ती त्याला हलवून ठेवू शकते. Not because of our beautiful voice, आपल्या सुंदर आवाजामुळे नाही not because of our beautiful music. आणि आपल्या सुंदर म्युझिकमुळे नाही. Our worship is powerful because of the name that we are worshiping. आपली जी आराधना आहे ती यासाठी त्याच्यामध्ये यासाठी ताकद आहे कारण की आपण ज्या नावाची आराधना करतो. कौन सा नाम में हम आराधना कर रहे हैं? Do you know that? You know which name we are worshiping? आणि आपण कोणाच्या नावाला आराधना Amen. करत We are असतो? worshiping in the name of Jesus. आणि आपण येशूच्या नावाला आराधना The करतो. name that is higher than any other names. ते नाव जे सर्व नावांपेक्षा जास्त उंच आहे. The name where every knee will bow and every tongue will confess. ते नाव जिथं सर्व जे घुटणे आहेत ते टेकतील आणि सर्व जिभा हे बोलतील. Amen. Hallelujah. I tell you, you follow Jesus. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही येशूला फॉलो करता. The things of the world will follow you. जेव्हा तुम्ही येशूला फॉलो करता तेव्हा ज्या जगिक गोष्टी आहेत ते तुमचा पाठलाग When we करतात. follow Jesus, जेव्हा तुम्ही येशूचा पाठलाग the करता peace will follow you.
जे शांती आहे ती तुमचा पाठलाग When you करेल. follow Jesus, joy will follow you. जेव्हा तुम्ही येशूचा पाठलाग करता तेव्हा जो आनंद आहे तो तुमच्या मागे When you follow Jesus, blessings will follow you. जेव्हा तुम्ही येशूच्या मागे जाता तेव्हा सर्व आशीर्वाद तुमच्या मागे येतात. Because our God is not an ordinary God. कारण की आपला जो देव आहे तो साधारण देव नाही आहे. He is El Shaddai, Almighty. तो एल छदाय आहे जो सर्व सामर्थ्य आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Who can make every impossibility to possibility. जो सर्व अशक्य गोष्टींना शक्य करू शकतो. Amen. Hallelujah. Are you joyful in the presence of God this evening? आणि तुम्ही आनंदी आहात का देवाच्या उपस्थितीत? Amen. Hallelujah. Tell your neighbors, आणि तुमच्या शेजाऱ्यांना सांगा the one who is inside you. की तुझ्या आतमध्ये जो आहे, Come on, बोलो, आपके अंदर कौन है ना? की तुमच्या आतमध्ये जो वो आहे दुनिया से ताकतशाली है. Amen. He is greater than the world. तो या जगात जो आहे त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर You आहे. know, many times we think we are ordinary. आणि बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण साधारण आहे. You are not ordinary because the God who is inside you is not an ordinary God. आणि तुम्ही साधारण नाही आहात कारण की तुमच्या आतमध्ये जो देव आहे तो साधारण नाहीये. You know, when in this world, तुम्हाला माहितीये का जेव्हा या जगात when we hear and see man making God, जेव्हा आपण बघतो की मनुष्य देव बनवत आहे, this is the only book that says God made man. ही फक्त शास्त्राचं एक अशी पुस्तक आहे जी म्हणते की देवाने मनुष्याला बनवलं. We saw man making God. Man is making God. आणि आपण बघतो की जो मनुष्य आहे तो देवाला बनवत असतो. He is measuring and he will decide what shape the God should be. तो तिथं He will measure and he will माप decide. घेतो आणि मग तो हे डिसाइड करतो की देवाचा आकार But कसा you know what असेल. the word of God says? पण तुम्हाला माहितीये का देवाचं वचन काय सांगतं? God designed us. God decided how we need to look like. की देवाने हे ठरवलं की आपण कसे दिसू. Amen. दुनिया में हम देखते हैं मनुष्य परमेश्वर को बनाते हैं, so called God. He makes this so called God. आणि आपण जगामध्ये बघतो की जो मनुष्य आहे तो त्यांच्या देवाला बनवत असतो. But God made us. Amen. पण देवाने आपल्याला Not बनवलं. ordinary creation. We are made in the image and likeness of God. आणि आपण काय साधारण निर्मिती नाही आहोत तर आपण देवाच्या रूपामध्ये बनवल्या गेले आहोत. Amen. Hallelujah. So today we're going to go to the word of God. तर आज आपण देवाच्या वचनात And जाऊया. today's word of God, I believe, will bring new blessings in your life. आणि आजचं जे वचन आहे ते माझा विश्वास आहे की तुमच्या आयुष्यांमध्ये आशीर्वाद Because the आणणार. word of God brings transformation. कारण की देवाचं जे वचन आहे ते आपल्या आयुष्यामध्ये बदल आणतं. And transformation brings blessings in our lives. आणि आपल्या आयुष्यातले जे बदल आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वाद आणतात. कितने लोगों को blessing चाहिए? आणि किती लोकांना आशीर्वाद पाहिजे? How many of you? हाथ नहीं उठेंगे तो नहीं मिलने वाला है. Raise up and tell, yes Lord, I need your blessings. आणि तुम्ही हात उचला आणि म्हणा की देवा मला तुझे आशीर्वाद पाहिजे. I tell you, the blessings मला तुम्हाला सांगू द्या जे आशीर्वाद आहे comes through the transformation power of God's word. ते देवाच्या ज्या वचनाची आपल्याला बदलण्याची सामर्थ्य आहे त्याच्यातून येतं. That is how the blessing comes. आणि अशा प्रकारे आशीर्वाद And येतात. today God is going to bless us through His word. आणि आज देव आपल्याला त्याच्या वचनातून आशीर्वाद देणार आहे. His word त्याचं जे वचन आहे carries the equal power of Him. त्याच्या वचनामध्ये त्याच्या एवढं सामर्थ्य आहे. Understood that? His word carries His power. आणि त्याचं जे वचन आहे ते त्याच्यामध्ये सामर्थ्य Which आहे. means if God's word is coming to you, म्हणजे की देवाचं वचन समजा तुमच्याकडे येत आहे His whole power is coming down towards you. आणि त्याचं वचन जेव्हा तुमच्याकडे येतं त्याचं सर्व सामर्थ्य सुद्धा तुमच्याकडे येतं. Amen. Ready to receive it. That's it. म्हणून तुम्ही तयार राहा ते ग्रहण करण्यासाठी. हम ग्रहण करने के लिए तैयार है तो परमेश्वर का ताकत हमको आज स्पर्श करने के लिए तैयार है. Amen. Hallelujah. So let's all turn our Bible towards John, the Gospel of John, chapter 15, verse 5. योहानाचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय 5वं वचन. Yes. वेट आय विल रीड. John chapter 15, verse 5. मीच वेल आहे. हा. तुम्ही पाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. Amen. Here, these are the words of Jesus. आणि हे येशूचे शब्द आहेत. And Jesus said,
आणि येशूनी असं म्हटलं. John chapter 15 verse 5. योहान 15 अध्याय 5व्या वचनात He's speaking to his disciples. तो त्याच्या शिष्यांशी बोलत आहे. He's saying, तो म्हणत आहे, I am the vine मी द्राक्षवेल आहे and you are the branches. आणि तुम्ही माझ्या फांद्या आहात. And he who abides in me आणि जो माझ्यामध्ये राहतो and I in him आणि मी ज्याच्यामध्ये राहतो bears much fruit. तो पुष्कळ फळ देतो. For without me you can do nothing. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. Come on, tell this. He is the vine आणि तुम्ही एकमेकांना सांगा की तो द्राक्षवेल आहे and we are his branches. आणि आपण त्याचे फांद्या आहोत. Amen. Amen. We are the branches of the great vine called Jesus. आणि आपण त्या द्राक्षवेलाच्या फांद्या आहोत ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. You know, I always wondered this. आणि मला नेहमी असं आश्चर्य Why वाटायचं God needs to take a parable of a vine? का देवाला एका द्राक्षवेलाचा एक्झाम्पल घ्यावं लागलं. Why wine need to be represented over this parable? का देवाला इथं द्राक्षाचा उपयोग करावा लागला. Because wine कारण की जो द्राक्षवेल आहे is the only fruit तोच एक फळ आहे that is intentionally made to create a juice out of it. It is made to create a juice. कारण की द्राक्ष बनवल्याच जातात त्याच्यातून रस काढण्यासाठी. And out of that juice, आणि त्या रसामधून it gets fermented and become wine. त्याला फर्मेंट केलं जातं आणि त्याच्यानी जो द्राक्ष रस आहे तो बनतो. Means grape has a nature to get ferment. म्हणजे जे द्राक्ष असतात त्यांचा तो स्वभाव असतो फर्मेंट And होण्याचा. grape juice is a longative juice. Means it can be preserved for a long time. आणि जो द्राक्ष रस आहे तो खूप काळासाठी ठेवला जाऊ शकतो. And it can be used for a long time. आणि त्याला आपण खूप वेळपर्यंत पिऊ शकतो. And it gets powerful as it gets older. आणि ते जसं जुनं होत जातं तसं ते चांगलं होत जातं. You know, if you go to a wine shop आणि समजा तुम्ही एका वाईन शॉप मध्ये जाता and if you go and get the wine, आणि समजा तुम्ही तिथं जाऊन तो द्राक्षरस घेतला you know which are the expensive wines? आणि तुम्हाला माहिती का सर्वात महाग द्राक्षरस The कोणता more the असतो? older are the more expensive. आणि जो सर्वात जुना असतो तो सर्वात महाग असतो. I hope no one is drinking now. I hope no one is drinking now. आणि मला अशी आशा आहे की कोणी आता शायद पीत नसेल. ये हमारा पुराना मनुष्य का चीज है ना? It's our old man's nature. आणि कदाचित आपला जो जुना मनुष्य आहे तो पीत असेल. We are new creation in Christ. आणि आपण देवामध्ये नवीन निर्मिती आहोत. We are not drunk with the wine, but we are drunk with the Holy Spirit. आणि आपण द्राक्षरसाने नाही We are not drunk. Yes, we are not drunk with the wine, but we are drunkard with the Holy Spirit. आणि आपल्याला द्राक्षरसाचा नशा नाही चढलेला आहे तर आपल्याला पवित्र आत्म्याचा नशा चढलेला Amen. आहे. Hallelujah. That's why Paul says in Ephesians, म्हणून पौल इफिस्करस मध्ये बोलतो do not get drunk with wine. की तुम्ही द्राक्षरस पिऊन नका Do not get drunk. Nasha, correct. Nasha mat ho jao. तुम्ही से. द्राक्षरस पिऊन नशा नका चढव. You know why? का माहिती आहे का? Because that drunkardness is temporary and one day it will end. कारण की तो जो नशा आहे तो खूप थोड्या काळासाठी असतो आणि तो एका टाइम नंतर संपून Did you जातो. see anywhere if someone is drinking wine and he was drunkard for 10 years? आणि तुम्ही कधी कुठं बघता का की कोणीतरी आज दारू प्याला आणि तो खूप वेळापर्यंत नशेमध्ये राहिला? No, वो सुबह खत्म हो जाता है उसका. तो जो नशा आहे तो सकाळी संपून जातो. Paul is saying, do not get drunk with wine, which are temporary and which doesn't have power for long time. आणि पौल म्हणत आहे की तुम्ही दारू पिऊन नका बसू. Which is temporary. That drunkardness is temporary and not longative. तुम्ही तो नशा नका करू जो थोड्याच वेळासाठी असतो नाही टिकत. And that drunkardness can make us unrighteous. आणि तो जो नशा आहे तो आपल्याला
आपल्याला आपल्या नीतिमत्वतेपासून दूर करू शकतो. But when you are drunkard in the Holy Spirit, पण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा नशा करता, you will never get down just one day. You will be in the Spirit 24 hours, 365 days of your life. तर तुम्ही कधीच तुमचा पवित्र आत्म्याचा नशा नाही उतरणार आणि तुम्ही नेहमी आत्म्यामध्ये राहा. You are driven in Spirit day and night. तुम्ही त्या आत्म्यामध्ये दिवस आणि रात्र राहा. We will be walking in the Holy Spirit. आणि आपण पवित्र आत्म्यामध्ये चालत असू. And that drunkardness in the Holy Spirit is not unrighteousness, but it is the righteousness of God. आणि तो जो पवित्र आत्म्याचा नशा आहे तो नीतिमत्व अनीतिमत्व नाही, ओ नीतिमत्व. अनीतिमत्व नाही, तो नीतिमत्वता आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. That's so coming back. तर आपण परत येऊया. Jesus brought the example of wine येशूनी इथं द्राक्षरसाचं उदाहरण आणलं. because wine plant are sown for a purpose. कारण की जे द्राक्षवेल आहे ते एका कारणाने पेरले जातात. And it is made to bring out wine out of it. आणि ते पेरलेच यासाठी जातात ताकी त्याच्यामधून आपण द्राक्षरस बनवू शकतो. And you know what is the speciality of segregating wine? आणि तुम्हाला माहिती आहे का या गोष्टीची खासियत काय आहे जेव्हा आपण द्राक्षरस काढतो? If you go to a place where a vineyard, if you go to a vineyard, समजा तुम्ही एका द्राक्ष वेलीच्या जागेवर जाता. I wish there is one in Nashik. There is one in Nashik. I wish one day we should go and visit that place. आणि Yeah, church का visit करना है उधर एक दिन. We want to visit one day. आपण एकदा त्या सुलवाईन या जागेवर जाऊया. I tell you, it's a very amazing thing to see how the grape juice is released out of the grapes. आणि मला तुम्हाला सांगू द्या की हे खूप एक चांगला अनुभव आहे हे बघणं की कसं द्राक्षरस काढला जातो. You know, the grape juice is such a way they will put it in a huge drum or whatever you can call it. एका खूप मोठ्या ड्रम मध्ये ते ग्रेप ज्यूस टाकतात. And in that olden days, आणि जे जुना काळ it होता is made of a huge stone. ते एका दगडाने बनवलं And there will be a huge hole in the between. आणि त्या दगडामध्ये एक खूप खोल गड्डा बनवण्यात And then the grapes which are matured are taken and put into that hole. आणि जेव्हा ते द्राक्ष तयार असतात तेव्हा त्या द्राक्षांना घेतात आणि त्याच्यामध्ये टाकतात. And a huge stone rod comes upon those grapes. आणि मग एक दगडाचाच रॉड त्याच्यावर टाकण्यात येतो. And then it rounds with the help of an animal. आणि मग जनावरांच्या मदतीने तो जो दगड आहे तो फिरवण्यात येतो. That stone will be tied with an animal and the animal rounds it. जसं चक्की चालवायचे जुन्या वेळामध्ये तसं एका जनावराच्या मदतीने ते फिरवायचे. What happens is in every round, आणि दर फेरीमध्ये काय व्हायचं, this grapes oozes out the juice out of it. आणि त्या द्राक्षांमधून त्याचा रस निघतो. And it is crushed to such a way you will never see the skin of the grapes anymore. आणि ते अशा प्रकारे क्रश करण्यात येतं, इतक्या लेवलवर त्याला क्रश करण्यात येतं की आपल्याला ते द्राक्ष नाही दिसत. Means the skin of the त्या grapes. द्राक्षांची जी स्किन असते ती नाही दिसत. It is so much crushed that even the skin breaks up and becomes like a juice and it comes out. आणि द्राक्षाला त्या वेळेपर्यंत क्रश करण्यात येतं जेव्हापर्यंत आपल्याला त्याची जी स्किन असते ती नाही दिसत आणि त्याचा पण रस बनतो. Why Jesus took an example of a wine tree? येशूनी का एका द्राक्षवेलीचं उदाहरण घेतलं? Jesus said, I am the wine, right? आणि येशूनी म्हटलं मी द्राक्षवेल आहे. John 15:5, Jesus said, I am the wine. आणि योहान 15:5 मध्ये असं म्हटलेलं आहे की मी द्राक्षरस आहे. Because Jesus knew one day he will be crushed like that wine. कारण की येशूला माहिती होतं की एका दिवशी त्याला सुद्धा त्या वाईन सारखं क्रश करून टाकणार. One day he know that he will be crushed like those grapes. आणि त्याला माहिती होतं की एका दिवशी त्याला सुद्धा त्या द्राक्षांसारखं कुचलून टाकण्यात येईल. For our punishments, आपले जे पाप होते, for the punishment of our sins, आपल्या पापांच्या शिक्षेसाठी, for our iniquities, आपल्या कमतरतेमुळे, for our unspeakable sins of our life, आणि आपले जे पाप होते, for all our miserable life,
आणि आपली जी खूप खराब आयुष्य होतं, this finest Son of God, हा जो सर्वात उत्तम देवाचा पुत्र who होता is like that unblemished grape, आणि तो त्या सुंदर द्राक्षांसारखा होता which no spot, with no blemish inside it. आणि त्याच्यावर काही डाग नव्हतं, त्याच्यामध्ये काही खराबी नव्हती He's as like as a clean grape. आणि तो त्या स्वच्छ द्राक्षांसारखा होता. And this clean grape, the heavenly grapes, came down for our crush, to become the crush for our sins. आणि हे जे द्राक्ष होते, जे स्वर्गिक द्राक्ष होते, ते खाली आले आणि आपल्यासाठी कुचलले गेले. You know what is the great irony of this chapter? You know what is the amazing thing about this chapter? आणि तुम्हाला माहितीये का या अध्यायाबद्दल काय उत्तम गोष्ट आहे? After you read after this chapter, आणि तुम्ही जेव्हा हे पूर्ण अध्याय वाचता, you will see Jesus is getting arrested. तुम्ही बघाल की येशूला धरून देण्यात येत Means this is the last time Jesus is elaborately speaking to his disciples. म्हणजेच की हा जो आहे हा शेवटला वेळ आहे जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे. Which means this is like a last words of Jesus. म्हणजेच की हा येशू ख्रिस्ताचा शेवटला संदेश आहे. Last time he's sitting for a whole night and spending with his आणि disciples. शेवटल्या वेळा तो पूर्ण रात्रीसाठी बसून त्याच्या शिष्यांसोबत बोलत आहे. If someone is sitting in the last moment, आणि समजा कोणी शेवटल्या काळांमध्ये बसून बोलत आहे, he could have spoke many things to his disciples. तो खूप गोष्टी बोलू शकला असता त्याच्या He could शिष्यांना have took many other topics. He could have spoke it. आणि त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन बोलू शकला But you know असता. what he said? पण त्यांनी काय म्हटलं He तुम्हाला said, I am माहिती the आहे का? vine. तो बोलला की मी द्राक्षरस You are आहे, the branches. मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. I am the vine that is going to be crushed in few hours. आणि मी तो द्राक्षवेल आहे जो काही वेळांमध्ये कुचलून टाकण्यात And येणार. you are the branch that going to bear fruit because of that crushing. आणि तुम्ही ते फांद्या आहात ज्यांच्यावर फळं लागणार आहे माझ्या कुचलल्या जाण्यावर. Today I want to tell you, Jesus became that heavenly vine for us. आणि मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त आपल्यासाठी तो स्वर्गिक द्राक्षवेल झाला, That so that we can become his branches who will bear fruits for him. ताकी आपण ते फांद्या बनू शकू जी त्याच्यासाठी फळ देतील. That's why your righteousness is not counted in the kingdom of God. म्हणून तुमची जी नीतिमत्वता आहे ती स्वर्गामध्ये नाही मोजल्या जात. His righteousness has become our righteousness. त्याची नीतिमत्वता आपली नीतिमत्वता झाली And आहे. through his righteousness, we आणि- can live a pure life. आणि त्याच्या नीतिमत्वतेमुळे आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. That was the sacrifice of Jesus. आणि हे येशू ख्रिस्ताचं बलिदान होतं. That's why Jesus said, म्हणून येशू ख्रिस्त बोलला, I am your vine. मी तो द्राक्षवेल आहे I am the one who is crushed for all your punishments. आणि मी आहे तो ज्याला कुचलून टाकण्यात आलं तुमच्या पापांच्यामुळे. I am the vine who is crushed for all your sickness. आणि मी तो द्राक्षवेल आहे ज्याला कुचलून टाकण्यात आलं तुमच्या आजारपणांमुळे. I am the vine that is crushed for all the curse of your life. आणि तुमच्या आयुष्याच्या सर्व श्रापांमुळे मला कुचलून टाकण्यात And आलं. Jesus took all those punishments of our sin, our sickness, and our curse in the cross. आणि येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर आपल्या सर्व पापांची, आपल्या सर्व आजारांची आणि आपल्या सर्व श्रापांची शिक्षा घेतली You क्रूसावर. know, Jesus experienced the same crushing like how the grapes get crushed. आणि येशू ख्रिस्ताने ती तशीच पनिशमेंट उपभोगली जसे ते द्राक्ष कुचलून टाकण्यात He येतात. broke his body. त्यांनी त्याचं शरीर तोडून He टाकलं perished his life आणि त्यांनी त्याचं जे जीवन आहे ते नष्ट so करून that he टाकलं can give life to us. ताकी तो आपल्याला जीवन देऊ शकतो. Today, that is what the word of God. Remember, I am your vine. म्हणून आपलं वचन आज सांगतं की एक गोष्ट लक्षात ठेवा की मी तुमचं द्राक्षवेल When आहे. your life is smashed in sin, जेव्हा तुमचं जे आयुष्य आहे ते पापांमध्ये कुचलून टाकण्यात when येतं, you are completely suppressed by the powers of sin, जेव्हा तुम्ही पूर्णपणे दबलेले असतात पापांच्या ताकदीने, when you are challenged with sickness, जेव्हा तुमच्यामध्ये आजारपण असतं, when curse is hitting hard in your life, जेव्हा जो श्राप आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये त्रास देत असतो, remember I am the vine who have carried all your sin, your sickness and curse.
आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की मी तो द्राक्षवेल आहे ज्याने तुमचे सर्व पाप, आजारपण आणि श्राप घेतलेले आहे. Jesus is remembering that I am that eternal crushing Son of God who was sent to be crushed. आणि येशू ख्रिस्त इथं आठवण करून देत आहे की मी तो सर्वकालिक देवाचा पुत्र आहे ज्याला कुचलून टाकण्यात आलं. And Jesus said, I am the vine आणि येशूने म्हटलं की मी तो द्राक्षवेल and आहे you are the branch. आणि तुम्ही माझ्या फांद्या आहात. Read John 15:5 again. आणि आपण योहान 15:5 परत वाचूया. मीच वेल आहे, Mm-hmm. तुम्ही फाटे आहात. Yeah. जो माझ्यामध्ये राहतो Uh-huh. आणि मी ज्याच्यामध्ये राहतो Mhm. तो पुष्कळ फळ देतो. Mm-hmm. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. Amen. Here it says, He who abides in me आणि इथं असं म्हटलेलं आहे तो जो माझ्यामध्ये राहतो and I in him, आणि मी ज्याच्यामध्ये राहतो you bear much fruit. You तेव्हा- bear much fruit. तेव्हा तुम्ही खूप फळं देता. I want to tell you something. आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. In Christ, we are the branches ख्रिस्तामध्ये आपण फांद्या आहोत and we are called to bear fruits. आणि आपण फळं देण्यासाठी बोलवले गेले आहोत. Your life and my life is not called to live barren. आणि आपले जे आयुष्य आहे ते बॅरन Empty. रिकामं राहण्यासाठी नाही बोलवलं गेलं. Our life is called to bear fruits. आपलं जे आयुष्य आहे ते फळं देण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. Fruits for God. फळं देवासाठी, For fruits for the glory of God. देवाच्या महिमेसाठी आपल्याला फळं द्यायची. Your born again life and my born again life is not to live a barren, empty life. आणि तुमचं आणि माझं जे नवीन आयुष्य आहे ते यासाठी नाही आहे की आपण रिकाम्यापणे जगू. Our life is called to bear fruits for the kingdom of God. आपलं जे आयुष्य आहे ते यासाठी बोलवलं गेलं आहे की आपण देवाच्या राज्यासाठी फळं देऊ. कितने लोगों को फल देना है परमेश्वर के लिए? किती लोकांना फळं द्यायचं आहे How देवासाठी. many of you? How many of you want the blessings of God? आणि किती लोकांना देवाचे आशीर्वाद पाहिजे. I tell you, fruits are the evidence of the blessings. आणि मला तुम्हाला सांगू द्या जे फळं आहेत ते आशीर्वादांचाच Or the evidence of it. चिन्ह आहे, पुरावा आहे. Means when you bear fruit for the kingdom of God, म्हणजे की जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यासाठी फळं देता the blessings of God will follow you. देवाचे जे आशीर्वाद आहे ते तुमच्या मागे The येतात. grace of God follows us. देवाची जी कृपा आहे ती आपल्या मागे येणार His favor follows us. आणि त्याचे जे उपकार आहेत ते आपल्या मागे But येणार. here it says, Jesus saying, पण इथं येशू म्हणत आहे की if you abide in me and I abide in you, जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये राहता आणि मी तुमच्यामध्ये राहतो only then you can bear the fruit. आणि तेव्हाच तुम्ही फळं देऊ शकता. You know, many times आणि तुम्हाला माहिती आहे का बहुतेक our वेळा life look like that empty branch. आपलं जे आयुष्य आहे ते त्या रिकाम्या फांदीसारखं No fruit to bear. आणि ज्याच्यावर काही फळं नसतात, It looks empty. ते रिकामं असतं. It is like that fig tree that Jesus came and saw. आणि ते त्या फिगच्या झाडासारखं असतं जे येशू ख्रिस्त आला You आणि remember बघितलं. the scene of fig tree? आणि तुम्हाला माहिती आहे का त्या फिगच्या अंजिराच्या झाडाचं दृश्य. Jesus saw a lush green fig tree. येशूनी खूप हिरवं असं अंजिराचं झाड पाहिलं He came next to the fig tree expecting a fruit. आणि तो त्या अंजिराच्या झाडाच्या शेजारी आला फळं शोधण्यासाठी. And when he came and saw, आणि जेव्हा त्यांनी येऊन बघितलं, you know what was the problem? तुम्हाला माहितीये का काय तिथं प्रॉब्लेम It was होता. looking lush greeny outside, but there was not even one fruit in the tree. आणि ते झाड जे आहे ते दुरून हिरवगार दिसत होतं पण त्याला काही फळं नव्हते. And Jesus said, आणि येशूनी म्हटलं, He said, I'm cursing this tree. येशूनी म्हटलं की मी या झाडाला श्राप देत आहे. Because it was looking greener outside, कारण की हे बाहेरून हिरवं दिसत होतं but no tendency to bear a fruit. पण त्याच्यामध्ये फळ देण्याची क्षमता नव्हती. I tell you, many Christian lives are like that. आणि मला तुम्हाला सांगू द्या खूप ख्रिस्ती जीवन असे आहेत. Outside, we work hard to look greener and look so blessed. आणि आपण खूप मेहनत करतो की बाहेरून आपण हिरवेगार दिसू शकू. People take loans to show that they are rich.
आणि लोक जे आहे ते लोन घेऊन दाखवतात की आम्ही खूप अमीर आहे. They try to do grand things outside to show that they are something. आणि ते खूप महान गोष्टी करायचा प्रयत्न करतात हे दाखवण्यासाठी की आम्ही खूप अमीर आहे. Outside they tried to show that they are something. आणि बाहेरून ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही काहीतरी महान आहे. But when you come inside, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येता there is no fruit. त्यांच्यामध्ये काही फळच You know नसतं. what does that mean? आणि तुम्हाला माहिती आहे का याचा काय अर्थ आहे? That tree was looking so green, ते जे झाड आहे ते खूप हिरवगार दिसत होतं. but the branches were not connecting with the fruit, with the roots. पण त्यांचे जे फांद्या आहेत त्यांच्या जडाशी काही घेणं देणं नव्हतं. Because कारण की every nutrients to bear fruit comes from the root. कारण की सर्व जे पोषण आहे जे एक फळ देण्यासाठी आवश्यक असतं ते त्याच्या जडांकडून येतं. Every nutrients that is needed for the branch to bear fruit comes from the root. आणि सर्व जे पोषण आवश्यक असतं फळ देण्यासाठी ते झाडाच्या जडाकडून And the येतं. moment that branch is deciding to detach itself from the root, आणि ज्या क्षणी ती फांदी असं निर्णय घेते की मी जडांची वेगळं होऊन जाते. when that root which is inside the soil is not connected with the branch that is looking outside, जेव्हा ते जे जड आहे जे जमिनीच्या आतमध्ये आहे ते त्या फांदीशी कनेक्टेड नसतं, that is the time branch lost its tendency to produce fruit. आणि तो वेळ असतो जेव्हा जी फांदी आहे ती त्याची फळ देण्याची क्षमता गमावून Jesus टाकते. is saying this, आणि येशू असं म्हणत आहे that you are called to bear fruits. की तुम्ही बोलवले गेले आहात फळ Come on, देण्यासाठी. tell to your neighbor, आणि तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा you are called to bear fruit for Jesus. की तुम्ही येशूसाठी फळ देण्यासाठी बोलवले Your गेले life आहात. is not an ordinary life. तुमचं जे आयुष्य आहे ते एक साधारण आयुष्य नाही. Your life has a great purpose. तुमच्या आयुष्याचा एक खूप महान Maqsad. मकसद आहे. Yes, we have a great purpose in God. आणि आपल्या आयुष्याचा खूप महान मकसद आहे And that देवामध्ये. purpose is to bear fruits for Jesus. आणि तो जो मकसद आहे तो देवासाठी फळ देणं आहे. Come on, tell your neighbor, आणि तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा you are called to bear fruit. की तुम्ही एक फळ देण्यासाठी बोलवले गेले Not to आहात. live an empty life, आणि एक रिकामा आयुष्य but जगण्यासाठी to नाही, call to bear fruit for His glory. पण तुम्ही बोलवले गेले आहात त्याच्या महिमेसाठी फळ But देण्यासाठी. Jesus is saying here, पण येशू इथं म्हणत आहे की but you cannot पण तुम्ही bear fruit फळ नाही देऊ शकत. of yourself. तुमच्या स्वतःच्या क्षमतेने तुम्ही फळ नाही देऊ शकत. Jesus said, the one who abides in me, येशू म्हणतो की जो माझ्यामध्ये राहतो and then I in him, आणि मी ज्याच्यामध्ये राहतो he is the one who bear more fruits. तो आहे जो जास्त फळ देतो. You know what is abiding? तुम्हाला माहिती आहे का येशूमध्ये राहणं काय आहे? Abiding means relying on God. म्हणजेच की येशूवर अवलंबून राहणं. Abiding means depending on God. अबाईड म्हणजे की येशूवर अवलंबून राहणं. What is the verse in abide in Marathi? 5th verse. जो क्या माझ्यामध्ये शब्द है राहतो. abiding? ओके, जुळून राहणं. Yeah, only we can abide. The abiding means depending on Jesus. आणि जुळून राहणं म्हणजेच की आपण येशूवर अवलंबून असतो. You know, when branch bear fruit, आणि तुम्हाला माहितीये का जेव्हा जी फांदी आहे ती फळ देते, that branch which is outside, ती फांदी जी बाहेरच्या दिशेला when it असते, is depending on the root which is inside, जेव्हा ती त्या जडांवर अवलंबून असते जे आतमध्ये असतात, when it depends on the root which is inside, जेव्हा ती त्या जडांवर अवलंबून असते जे आतमध्ये is the असतात, time it bear fruits. तो वेळ असतो जेव्हा ती फांदी फळ देते. Amen. Hallelujah. Hallelujah. Our life is like that branch. आणि आपलं जे आयुष्य आहे ते त्या फांदीसारखं आहे. We don't have the power to bear fruit. आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे फळ देण्याचं. We cannot bear fruit. आणि आपण फळ नाही देऊ शकत. We cannot do it. आपण नाही करू शकत. What is the job of a branch? आणि फांदीचं काम काय आहे? Is it bearing the fruit or carrying the fruit? ते फळ देत असतं की ते फळ फक्त त्याच्यावर लागलेलं असतं? बोलो. फांदीवर फळ लागलेलं असतं. Yeah. You know what branch is doing? आणि तुम्हाला माहिती आहे का फांदी काय करत असते? Branch is not producing fruit. जी फांदी आहे ते फळ निर्माण नाही करत आहे. Branch is just carrying the fruit. जी फांदी आहे ते फक्त फळाला घेऊन लटकलेली You know असते. which is carrying the fruit?
आणि which is producing the fruit? आणि तुम्हाला माहितीये का फळ कोण बनवत The असतं? root is producing the fruit. जे जड आहे, मुळा आहेत, ते फळ बनवत It is असतं. the root that produces the fruit. आणि ते जडा आहेत जे फळ निर्माण करतात. मतलब हमारा सब आत्मिक फल, ये दुनिया का फल सब यीशु मसीह हम के लिए तैयार करता है. I mean, he is the one who produced it because he is the root. आणि आपले जे फळं आहेत सर्व ते येशू ख्रिस्त निर्माण करत असतो. Our job आपलं कार्य as a branch एक फांदी म्हणून, is to carry that fruit. आपलं कार्य एक फांदी म्हणून असं आहे की फक्त ते जे फळ आहे ते आपल्याला आपल्यावर लागू द्यायचं Yeah, आहे. it is just to carry that fruit. आणि ते फक्त ते फळ घेऊन चालण्याचं. That's why Jesus said, म्हणून येशू ख्रिस्त असं you म्हणतो, cannot bear the fruit. तुम्ही ते फळ बनवू नाही Means शकत, you cannot carry my fruit की तुम्ही माझे फळ नाही लागू देऊ शकत unless you abide in me, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यामध्ये नाही राहत, unless you are depending on me, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यावर अवलंबून unless नसता, you are trusting me, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास नाही unless ठेवत, you walk with me, जेव्हापर्यंत तुम्ही माझ्यासोबत नाही चालत, you cannot carry the fruit तुम्ही ते फळ नाही घेऊ शकत. because he is the vine and he is the true maker of the fruit कारण की तो खरा द्राक्षवेल आहे and he is the true maker of the fruit. आणि तो त्या फळांचा खरा निर्माण करणार. That's why here the word of God says, म्हणून इथं देवाचं वचन असं he who सांगतो, abides in me जो माझ्यामध्ये राहतो and I in him, आणि मी ज्याच्यामध्ये राहतो he bear more fruits. तो पुष्कळ फळ देतो. For without me, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास you can do nothing. तुम्ही काही करू शकत नाही. You can do nothing. तुम्ही काहीच नाही करू In शकत. English, it's very beautiful. Oh, this word. आणि इंग्लिश मध्ये हे खूप सुंदर रीतीने लिहिलेलं It आहे. didn't say without me you cannot do anything. असं नाही म्हटलंय की माझ्या बिना तुम्ही काहीच नाही करू शकत. In English, it says without me you can do nothing. आणि इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्यासोबत तुम्हाला काही करता येत You know what नाही. it means? आणि तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का? Without Jesus, आणि येशूच्या बिना we can try to do something, आपण प्रयत्न करू शकतो काही but it करण्याचा, will become nothing. पण ते काहीच नाही बनून जाणार. Without Jesus, whatever we do, it becomes nothing. आणि येशूच्या बिना समजा आपण काही पण करण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व वेस्ट होऊन जातं. We are not called to do anything without Jesus. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या बिना काही करण्यासाठी नाही बोलवले गेले. Without depending on Jesus, आपण येशूवर अवलंबून we राहिल्याशिवाय cannot do anything. आपण काहीच नाही करू शकत. Without His Holy Spirit, त्याच्या पवित्र आत्म्याच्या बिना we cannot do anything. आपण काहीच नाही करू शकत. All of us are here आपण सर्व इथं जे आहोत expecting a miracle. आपण एका चमत्काराच्या उम्मीदमध्ये आलेलो Who आहोत. is here without a expectation of miracle? आणि इथं असं कोण आहे ज्याला चमत्काराची उम्मीद नाहीये? सबके पास है कुछ उम्मीद है ना. We all need somewhere we are challenged. Somewhere our family is in trouble where we need to see a miracle. आणि कुठं ना कुठं आपल्या परिवारांमध्ये आपल्याला एका चमत्काराची गरज आहे. Somewhere might be a sickness, we need a miracle. आणि कदाचित काही आजार पण असेल ज्याच्यामध्ये आपल्याला चमत्कार But पाहिजे. today, पण आज we are not just here आपण जे इथं आहोत to get results from Jesus. आपण फक्त यासाठी नाही आहोत की येशूकडून आपल्याला काही रिझल्ट भेटावे. Because this word of God कारण की देवाचं हे जे वचन आहे is not just teaching us to gain from Jesus. ते फक्त आपल्याला येशूकडून घेणं नाही शिकवत. This word of God even teaching us to surrender our life for Jesus. हे वचन आपल्याला आपलं आयुष्य येशूला देणं सुद्धा शिकवतं. This word of God is also teaching us to depend on Jesus. हे वचन आपल्याला येशूवर अवलंबून राहणं सुद्धा शिकवतं. Today, आज as you are waiting for a miracle, आपण जे चमत्काराच्या उम्मीदमध्ये आहोत, the word of God wants to take you up देवाचं जे वचन आहे ते तुम्हाला उंच to a level देवाचे जे वचन आहे त्याला तुम्हाला अशा लेवल पर्यंत उचलायचं आहे where you will be bearing fruits for Him, जिथं तुम्ही त्याच्यासाठी फळ द्या where you will be carrying fruits of the kingdom of God. आणि जिथं तुम्ही स्वर्गिक जे फळ आहेत ते घेऊन चाला. You know, when you carry the fruits of the God's kingdom, आणि जेव्हा तुमच्याकडे देवाच्या राज्याचे फळं असतात, आज कितने चीज के लिए आया ना इधर, वो चीज के लिए पीछे हम भागना जरूरत ही भी नहीं, वो हमारे पीछे आएगा.
आणि आपण ज्या गोष्टींसाठी इथं आलेलो आहेत ते आपल्याला मागायची गरज पण नाही पडणार, ते गोष्टी आपल्या मागे आहेत. The deliverance that you looking for, you don't have to run for the deliverance. That deliverance will run behind you. ती जी सुटका ज्याच्यासाठी तुम्ही आले आहात ती तुम्हाला तिच्या मागं पळण्याची गरज नाही पडेल, तर ती सुटका तुमच्या मागं पडेल. That transformation that you are looking in your life, you don't have to run behind that transformation. That transformation will run behind you. आणि जो बदल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक्सपेक्ट करतात तो तुम्हाला त्याच्या मागं पळण्याची गरज नाही पडेल, तर तो बदल तुमच्या मागं पडेल. That healing that you are running behind, you don't have to run behind. When you bear fruit, that healing will run behind you. आणि ते जे आरोग्य ज्याच्यासाठी तुम्ही आज आले आहात, तुम्हाला त्याच्या मागं पळायची गरज नाही पडेल, तर ती आरोग्य तुमच्या मागं Oh, पडेल. that is the secret of living in the kingdom of God. आणि हेच ते सिक्रेट आहे देवाच्या राज्यामध्ये जगण्याचं. Today I want to take you from next level, from one level to another level this आणि evening. आज मला तुम्हाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर न्यायचं आहे. हम सिर्फ चमत्कार के पीछे भागने नहीं वाले लोग नहीं है, हम यीशु मसीह के पीछे भागने वाले लोग. आणि आमेन. आपण फक्त चमत्कारांच्या मागे पळणारे लोक नाही, तर येशू ख्रिस्ताच्या मागे पळणारे लोक. Because when we run behind Jesus, signs and wonders should follow us. आणि जेव्हा आपण येशूच्या मागे पळतो तेव्हा चिन्ह चमत्कार आपल्या मागे पळतात. Amen. Hallelujah. Tell to your neighbor, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा, you run behind Jesus. तू येशूच्या मागे पळ. The miracles will run behind you. जे चमत्कार आहे ते तुमच्या मागे The पळ. miracles will run behind you. जे चमत्कार आहे ते तुमच्या मागे अपने आप आज पळतील. से तुम चमत्कार के पीछे भागा हुआ लाइफ बंद होने वाला है. Today it's going to end in the name of Jesus. आणि आजपासून तुम्ही जे चमत्कारांच्या मागे पळतात ते आयुष्य संपणार आहे. You are chosen by God तुम्ही देवाच्या द्वारे निवडले गेलेले to आहात, bear fruits for Him, त्याच्यासाठी फळ देण्यासाठी. which means you are chosen to run and follow Jesus. म्हणजेच की तुम्हाला निवडले गेलेले आहे येशू ख्रिस्ताच्या मागे And पळण्यासाठी. as we are in the process of running behind Jesus, the blessings of God will run behind us from today in the name of Jesus. आणि आज जसं आपण येशू ख्रिस्ताच्या मागे पळू, जे आशीर्वाद आहेत ते आपल्या मागे पळतील. That's why Jesus said, आणि म्हणून येशू म्हणतो, I am the vine, मी द्राक्षवेल आहे, I am the fruit maker, मी तो फळ बनवणारा आहे, and you are the branch, आणि तुम्ही ते फांद्या you आहात. are the fruit carrier. तुम्ही ते फळ घेऊन चालणारे आहात. Leave the worry of making the fruit to Jesus. आणि जे फळ बनवायचे जे Worry. टेन्शन आहे ते येशूवर सोडून द्या. You take up the responsibility to carry that fruit. आणि तुम्ही ते फळ घेऊन चालण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. If you are ready to take up that responsibility to carry the fruits of God, आणि समजा तुम्ही ते फळ घेऊन चालण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती घेता, today He will make fruits in your life. तो आज तुमच्या आयुष्यामध्ये फळ He बनवेल. will create fruits in your life. तो तुमच्या आयुष्यामध्ये फळ बनवेल. Your life will never be like that fig tree. आणि तुमचं आयुष्य जे आहे ते त्या अंजिराच्या झाडासारखं नाही Outside, राहणार. people might think, what a family. आणि बाहेरून लोकांना असं वाटत असेल की हे किती सुंदर परिवार आहे. Outside, people might think, what a man. आणि बाहेरून लोकांना असं वाटत असेल हा किती चांगला मनुष्य But आहे. inside, our life is chaotic. पण आतमध्ये आपलं जे आयुष्य आहे ते खूप वाईट परिस्थितीमध्ये असतं. Inside our life, our family look chaotic. आणि आतमधून आपल्या परिवारामध्ये खूप भांडण होत असतं. Today, not just outside, today God wants to change the situations even inside. आणि फक्त बाहेरून नाही तर देवाला आतमधल्या परिस्थिती सुद्धा बदलायच्या आहेत. Remember the dangerous point of living like that fig tree. आणि तुम्ही विचार करा की त्या अंजिराच्या झाडासारखं जगण्याचं किती भयंकर परिस्थिती Because आहे. it was looking greeny outside, कारण की ते बाहेरून हिरवगार दिसत होतं. people thought everything is good with that. आणि लोकांना असं वाटलं की त्या अंजिराच्या झाडासोबत सर्व काही बरोबर आहे. But when God came and saw it, पण जेव्हा देवाने येऊन ते बघितलं, and when He was evident that there is no fruit inside that tree, जेव्हा त्यांनी बघितलं की त्या झाडावर काही फळं नव्हते, you know what Jesus did? तुम्हाला माहिती आहे येशूनी काय The केलं? word of God says He cursed that tree. देवाचं वचन सांगतं की त्यांनी त्या झाडाला श्राप दिला. He cursed and He went, and when He came back, that tree lost all its leaves and it was looking empty. आणि त्यांनी त्या झाडाला श्राप दिला आणि तो चालले गेला. आणि जेव्हा तो परत येऊन बघतो तर त्या झाडाचे जे सर्व हिरवे पत्ते होते ते झडून गेलेले. I tell you many times,
आणि मला तुम्हाला सांगू द्या, बहुतेक We वेळा might try to make our life so greeny outside आपण प्रयत्न करतो की आपलं जे आयुष्य आहे ते बाहेरून हिरवगार असो, and not allow God to work our inside life. आणि देवाला परवानगी नाही देत की तो आतमध्ये कार्य करू शकतो. I tell you, the dangerous thing is one day we will become barren when we live that life. आणि सर्वात भयंकर गोष्ट अशी आहे की समजा आपण असं जगू तर एक दिवशी आपण न फळ देणारे होऊन जाऊ. Come on, एक और शब्द हमारा बाजू वाले को बोलेंगे. परमेश्वर का वचन, the God's word आपण आपल्या शेजाऱ्याला एक अजून गोष्ट म्हणू की देवाचं वचन is not just sweet. ते फक्त गोड नाही आहे, Sometimes it cuts our unwanted things. ते फक्त चांगलं नाही आहे, तर ते कधी कधी आपले जे न आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्याला कापतं सुद्धा. कभी कभी अनवांटेड चीज हमारे जीवन से कट करता है. कधी कधी ते आपल्या आयुष्यातले जे न आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत त्याला कापतं. Read verse 2. Read verse 2. आणि आपण 15:2. 15:2 Yes. माझ्यातील फळ न देणारा हाँ प्रत्येक फाटा हाँ तो काढून टाकतो, या आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला हाँ अधिक फळ यावे म्हणून तो त्या सूफ करतो. Yes, here Jesus is saying, my father is like that wine dresser. आणि इथं येशू म्हणत आहे की माझा जो पिता आहे तो त्या किसान के तरह wine dresser. तो त्या First verse. किसान सारखा आहे, What is the first verse? माळी सारखा आहे. Yeah, he is like that wine dresser. आणि तो त्या माळी सारखा आहे. You know what he does? आणि तुम्हाला माहिती आहे तो माळी काय करतो? The word says, whichever branch that is not yielding fruit, he cut it off. आणि देवाचं वचन असं सांगतं की जी फांदी फळ नाही देत तो त्याला कापून टाकतो. And whichever plant that is bearing fruit, he prunes it. आणि जी पण फांदी फळ देत असते तो त्याला साफ करतो. फल ज्यादा देने के लिए he prunes that fruit, that branch. आणि फळ जास्त देण्यासाठी तो त्या फांदीला साफ करतो. Today is a pruning time in our life, आणि आज ते साफ करण्याचा दिवस आहे आपल्या so that we can आयुष्यामध्ये. carry fruit and we can carry more fruits. आणि ताकी आपण जास्तीत जास्त फळं त्याच्या राज्यासाठी घेऊन चालू शकतो. And God can prune us this evening. आणि देव आपल्याला साफ करू शकतो या संध्याकाळी. You know, बहुत लोग, not many people think. आणि तुम्हाला माहिती आहे का बहुतेक लोक काय विचार People करतात? think sickness came so that God can prune us. लोकांना असं वाटतं आजारपण आला ताकी देव आपल्याला साफ करू शकतो. कितने लोग ऐसे संदेश को सुना? आणि किती लोकांनी असा संदेश ऐकला आहे This sickness came so that God can clean your life. की हा जो आजारपण आहे तो आला ताकी देव तुमचं आयुष्य स्वच्छ करू शकतो. और वचन भी निकालेंगे, योग का लाइफ ऐसे ही था. God brought everything so that God changed his life. आणि ते वचन सुद्धा काढतात की योबच्या आयुष्यामध्ये देवाने वाईट परिस्थिती आणली त्याला साफ They say करण्यासाठी. that Job's life is a good example where God tested him with all problems. आणि ते म्हणतात की योबचं आयुष्य चांगलं उदाहरण आहे की देव त्याची परीक्षा घेत होता. बट लोगों को ये पता नहीं था कि उस टाइम मसीहा नहीं था. पण लोकांना हे नव्हतं माहिती की त्यावेळेस मसीहा नव्हता. Many people don't know that there was no Lamb of God that time who took the sacrifice. आणि खूप लोकांना नाही माहिती की त्यावेळी देवाचा मेमना नव्हता जो आपले सर्व पाप स्वतः. Lot of people don't know that time there was no Lamb of God who can take the sin of our world. आणि त्या टाइमला लोकांना हे नव्हतं माहिती की तेव्हा देवाचा कोणता मेमना नव्हता जो आपले पाप स्वतःवर घेणार. Because in order to prune Job, कारण की योबला स्वच्छ करण्यासाठी it is needed for God to allow problems so that through problems he can prune him. आणि देवाला हे आवश्यक होतं की देव सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स त्याच्या आयुष्यात आणणार त्याला स्वच्छ करणार. But now it is not that same case. पण आता ती सारखी परिस्थिती नाही आहे. Now the Son of God came in this world and he took all our punishments, curse and sin. आणि आता देवाचा जो पुत्र आहे तो या जगावर आला आहे आपली सर्व जे पाप और पूरा बीमार सबको परमेश्वर उठाया. God took our sin, God took our curse and our sickness. देवाने आपले जे सर्व पाप आहेत आपले जे सर्व आजार आहेत आणि श्राप आहेत ते स्वतःवर And घेतले. because Jesus has taken it, आणि कारण की येशूने ते घेतलेलं आहे. God doesn't want to prune us with challenges of this world. देवाला फक्त आपल्याला स्वच्छ या जगिक कष्टांनी नाही करायचं आहे. कष्ट जगह का कष्ट से हमको प्रून करना, साफ करना जरूरत नहीं. God doesn't want to prune us
with the things, the challenges of this world. आणि देवाला आपल्याला फक्त या जगाच्या कष्टांनी स्वच्छ करण्याची गरज नाहीये. Do you want to know how pruning happens? आणि तुम्हाला माहितीये का स्वच्छता कशी होते? Yes, pruning is there even in the New Testament. हो, स्वच्छता आहे नवीन करारामध्ये But do you सुद्धा. know how he prunes us? पण तुम्हाला माहितीये का तो आपल्याला स्वच्छ Please read कसा the verse 3. करतो? Please read the verse 3. जे वचन मी तुम्हाला सांगितले Uh-huh. त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला. Yes, you are cleansed by the word I have spoken to you. की तुम्ही स्वच्छ झाले आहात जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे. It is true in the Old Testament. Job was cleansed by the challenges of the world. आणि हे सत्य आहे की जुन्या करारामध्ये इयोबला सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सनी स्वच्छ करण्यात आलं. But in New Testament, Jesus said, you are cleansed by the word of God. पण नवीन करारामध्ये येशू म्हणतो की तुम्ही माझ्या वचनाने शुद्ध झालेले Means आहात. वचन का ताकत ऐसा ही कि हमारा जीवन को शुद्ध करता है. म्हणजे वचनाचं सामर्थ्य असं आहे की ते आपल्या आयुष्याला शुद्ध करतं. The word of has power to transform our lives. वचनामध्ये ते सामर्थ्य आहे आपलं आयुष्य And the बदलण्याचं. word of God has the power to give us new life. आणि देवाच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे आपल्याला नवीन आयुष्य So that देण्याचं. we can carry fruits as a branches of God. ताकी आपण त्याच्या फांद्या म्हणून ते फळं घेऊन चालू शकतो. Amen. Hallelujah. Hallelujah. So that's why he is our vine म्हणून असं की तो आपला द्राक्षवेल and आहे we are his branches. आणि आपण त्याचे फांद्या आहोत. Where we are not like that fig tree आणि आपण त्या अंजिराच्या झाडासारखे नाही आहोत, which looked greater outside but dead inside. पण जे बाहेरून हिरवगार दिसत होतं पण आतमधून मेलेलं होतं. Oh, that didn't continue for a long time. आणि ते खूप काळासाठी नाही टिकलं. A day came, the fig tree got barren because God cursed that tree. आणि एक असा दिवस आला की जेव्हा देवाने त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला आणि ते झडून गेलं. But our life in Christ पण आपलं जे आयुष्य आहे ख्रिस्तामध्ये, is a life where we are greener even inside. आपलं आयुष्य ख्रिस्तामध्ये असं आहे की जिथं आपण आतमधून सुद्धा Means हिरवेगार the असतो. moment our inner man is refreshed with power of God, आणि ज्या क्षणी आपला जो आतमधला मनुष्य आहे तो देवाच्या सामर्थ्याने नवीन होतो, when he is transformed by the power of God, जेव्हा तो देवाच्या सामर्थ्याने बदलला जातो, our outer man start to carry the fruits of God. आपला जो बाहेरचा मनुष्य आहे तो या जगाचे जे फळं आहेत ते घेऊन चालतो. Amen. Hallelujah. So this evening we are called to carry the fruits of God. म्हणून आजच्या संध्याकाळी आपण देवाच्या राज्यासाठी फळं बनवण्यासाठी बोलवले गेले कितने आहोत. लोग को फल देने के लिए तैयार है आज? आणि किती लोक फळ देण्यासाठी Today तयार God आहेत. is going to touch us this evening. आणि आज देवाचं जे वचन आहे ते आपल्याला देव आपल्याला स्पर्श Remember करणार. everything आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व गोष्टी that is tightening your life not to depend on God. ज्या गोष्टी तुम्हाला देवावर अवलंबून राहण्यापासून वेगळं करत आहे, Everything that is disturbing your walk with Jesus आणि त्या सर्व गोष्टी जे तुमच्या येशू सोबतच्या चालेला त्रास देत is आहे going to break this evening in the name of त्या Jesus. तुटून जाणार आहे येशूच्या नावात. Amen. Let us all raise up this evening. आणि आज आपण सर्व उभं राहूया. And as we're going to worship God, आणि आज जसं आपण देवाची I स्तुती tell you, करणार आहोत. today your life is going to get transformed. आणि आज तुमचं जे आयुष्य आहे ते बदलणार आहे. तुम चमत्कार के पीछे भागने वाला जिंदगी बंद होने वाला है. तुम्ही चमत्कारांच्या मागं पळाल ते आयुष्य बंद होणार आहे. आज से हाँ परमेश्वर का फल कैरी करने वाले हैं, किधर परमेश्वर का चमत्कार आपके पीछे भाग के आने वाले हैं. आमेन. आणि आजपासून आपण परमेश्वराचे फळं देणारे बनू तर चमत्कार आपल्या मागं पळणार. You might be here with many challenges of your life, आणि तुम्ही आज कदाचित खूप कठीण गोष्टींना घेऊन but असाल, in mid of that challenge, पण त्या कठीण गोष्टींच्या in mid of मधामध्ये that weakness, आणि त्या अशक्तपणाच्या if मधामध्ये, if you are ready to say, आणि समजा तुम्ही हे म्हणायला तयार असाल, Jesus, you are the vine. येशू तू द्राक्षवेल Lord, आहे. you died for me. देवा तू माझ्यासाठी तुझा जीव दिला. Father, I believe on your death and your resurrection. आणि माझा विश्वास आहे तुझ्या मरणावर आणि तुझ्या पुनरुत्थानावर. I believe in your sacrifice, Father. आणि मला तुझ्या बलिदानावर विश्वास And if you are आहे. ready to pray this evening, आणि समजा आज तुम्ही अशी प्रार्थना करायला तयार Lord, असाल, make me that branch देवा मला त्या फांदीसारखं बनव where I can carry your fruit.
जिथं मी तुझं फळ घेऊन चालू शकतो. Today I want to tell you, today your problems will end in the name of Jesus. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, तुमचे जे सर्व प्रॉब्लेम्स आहेत ते संपून जातील If येशूच्या you नावात. are ready to surrender your life to carry the fruits of God, God is ready to do miracles and encounters this evening. आणि समजा तुम्ही तुमचं आयुष्य देवाचे फळ देण्यासाठी समर्पित करायला तयार असाल, तो God is ready to do miracles in today this night. आणि देव तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करायला तयार आहे. Today is a day of miracles in the name of Jesus. आणि आज तो दिवस आहे चमत्कारांचा येशूच्या नावात. Oh, do not worry. तुम्ही चिंता नका Do करू. not go weary. तुम्ही या गोष्टीची काळजी नका करू. Do not get anxious. तुम्ही चिंताक्रांत नका हो. Today God will encounter the point of need in your life in the name of Jesus. आज देव तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या गरजांना पुरवणार आहे. Every curse of your life will break this evening in the name of Jesus. आणि सर्व श्राप तुमच्या आयुष्याचे तुटून जाणार आहे येशूच्या नावात. Today God is giving you the grace to become a carrier of God's fruit in the name of Jesus. आणि देव आज तुम्हाला ती कृपा पुरवत आहे की तुम्ही त्याच्यासाठी फळ देऊ Come on, in शकाल. the name of Jesus. हम आवाज उठा के हम प्रार्थना करेंगे. तर Let's pray येशूच्या this नावात evening. आपण आवाज उचलून प्रार्थना करूया. Come on, raise up your voice and tell, Father, make me the carrier of your fruit. आणि आवाज उचलून तुम्ही आज पित्याला म्हणा की देवा मला तुझे ते फळ देणारं बनव. Your life is not to walk barren like this. Your life is to call to carry the fruits of God. आणि तुमचं जे आयुष्य आहे ते नाही फळ देण्यासाठी नाही बनवलं गेलं आहे, तर त्याच्यासाठी फळ देण्यासाठी आज बनवलं आहे. परमेश्वर का कृपा आपके ऊपर उतरने वाला है. God's grace is going to fall upon you in the name of Jesus. आणि आज देवाची जी कृपा आहे ती तुमच्या आयुष्यांवर येणार आहे येशूच्या नावात. Today is your decision will change your life. आणि आज तुमचा जो निर्णय आहे तो तुमचं आयुष्य ये बदलून समय टाकेल. तुम मिस करेंगे तो चक्कर से चक्कर, you will fall into the trap of the problems back and back. आणि समजा तुम्ही हा समय गमावून टाकाल तर तुम्ही परत त्या प्रॉब्लेम्स मध्ये पडाल. If you are pushing this decision for tomorrow, आणि समजा तुम्ही हा निर्णय उद्यासाठी ढकलत आहात, I tell you, my brothers and sisters, tomorrow may not be yours. आणि मला तुम्हाला सांगू द्या, उद्या कदाचित तुमचा नसेल. Today is the day of salvation. आज तारणाचा दिवस आहे. Today is the day of salvation. आज तो तारणाचा दिवस आहे. परमेश्वर का काम आज है, कल नहीं. आज होने वाला है. Today is the day of salvation. परमेश्वराचं काम आज आहे, उद्या नाही. आज आहे तो Raise up तारणाचा your voice दिवस. and tell, Lord, तुम्ही तुमचा आवाज उचलून बोला, देवा Father, पिता make me a carrier of your fruit. मला तुझं फळ देणारा व्यक्ती बनव. Lord, I am tired of living a barren life, empty देवा मी life. परेशान आहे रिकामा आयुष्य जगू जगू. Today, Lord, make me a fruit carrier of your kingdom. देवा मला आज तुझ्या राज्यासाठी फळ घेऊन चालणारा व्यक्ती बनव. The word of God says, देवाचं वचन असं सांगतं, He gives strength to the weak. तो जो कमजोर आहे त्याला तो ताकद देतो. He lift up the weary. तो जे चिंताक्रांत लोक आहेत त्यांना उंच And He उचलतो gives him His favor. आणि तो त्यांना त्यांची कृपा देतो. Today, if you are ready to expose your weakness to God, आणि समजा आज तुम्ही तयार असाल देवाला तुमचं कष्ट सांगण्यासाठी, surrender your life to Jesus. तुमचं आयुष्य देवाला समर्पित Today, He will करण्यासाठी, make you a carrier of His fruit. तो आज तुम्हाला त्याचं फळ घेऊन चालणारा व्यक्ती बनवेल. After this chapter, आणि या अध्यायानंतर we are seeing Jesus got crucified. आपण बघतो की येशूला क्रूसावर खेळण्यात ये आलं. आखरी शब्द था उनका शिष्य लोग के साथ. This was the final words of Jesus. आणि हा शेवटला संदेश होता देवाचा. And Jesus said, आणि येशूने म्हटलं, abide in me माझ्यामध्ये तुम्ही राहा and I will be abide in you. आणि मी तुमच्यामध्ये राहील. Today I speak grace over each and everyone's life. आज मी कृपा तुमच्या लोकांच्या आयुष्यांवर बोलतो. I speak the favor of God on each and everyone. आणि देवाची जी कृपा आहे मी तुमच्या That आयुष्यांवर God will बोलतो. give you the grace to depend on Jesus. देव तुम्हाला ती कृपा देणार की तुम्ही देवावर अवलंबून राहू That your शकाल. trust will never put on the world, की तुमचा जो विश्वास आहे तो या जगावर नाही जाणार. nor what you have, आता जे तुमच्याकडे आहे and not on a man, ते कोणत्या मनुष्याकडे but your नाही. trust will be on Jesus alone. तुमचा जो विश्वास आहे तो कोणत्या मनुष्यावर नाही तर येशू ख्रिस्तावर असेल. Lord, I speak that favor on each and everyone. देवा मी ती कृपा या सर्वांसाठी मागतो. Thala rama shede re be 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 ra che re re re. Shadala re ne me kha cha ra ra da re be be be. Dala ra ba ra ba shik.
Lord. नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यस लॉर्ड। ओ हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। Thank you, Lord. Oh, yes, Lord. Oh, we receive that grace this in the name of Jesus. आणि आज आपण ती कृपा येशूच्या नावात ग्रहण करूया. Oh, we speak that grace right now in the name of Jesus. आणि आम्ही ती ग्रेस येशूच्या नावात तुमच्या आयुष्यावर बोलतो. Oh, raka tere ne dere mera भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी, yes Lord, over on everyone this evening, सदा रहेगी मुझ पर। ओ तेरी विश्वास योग्यता रहूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यस लॉर्ड। गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा, आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राज यहाँ। आदर और महिमा हो तेरी, ओ
Lord, गाऊंगा यीशु तेरा नाम है. Oh, this evening we speak the fire of God on each and every one. आणि आजच्या संध्याकाळी आम्ही देवाची जी अग्नी आहे ती सर्वांवर ओ बोलतो. परमेश्वर का अग्नि सबको स्पर्श करने दे यीशु मसीह के नाम से. ओ राशा का थाला रामाशे दे रेबे. Right now we speak the grace of God. आम्ही देवाची परमेश्वर कृपा का अनुग्रह, सर्वांसाठी yes. मागतो. Yes, Lord. Receive the power to bear fruit in the name of Jesus. आणि जी ताकद आहे जी गरजेची आहे ते फळं घेण्यासाठी ती ग्रहण करा. तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा. हालेलुया, 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 हालेलुया. I want to tell you, he is next to you this evening. आणि तो तुमच्या शेजारी आहे आजच्या दिवशी. Yes, Lord. He is touching you this evening. आणि तो तुम्हाला स्पर्श करत आहे. I'm telling you, the chains are breaking this evening in the name of Jesus. जे साखळ्या आहेत ते तुटत आहे येशूच्या नावात. Every sickness break right now in the name of Jesus. सर्व आजार तुटून जाऊ दे येशूच्या नावात. Every broken heart be merged with the power of God in Jesus' name. आणि जे सर्व हृदय आहेत ते जुळून जाऊ दे येशूच्या नावात. Every scare, every scar of your life is erasing in the name of Jesus. आणि जे सर्व काही डागा आहेत ते सर्व मिटत आहे येशूच्या नावात. O Ramashakatare. Hallelujah. Oh, yes, Lord. Hallelujah. 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 Yes, Lord. Thank you for your presence this evening, Father. Hallelujah. Hallelujah. हम सब उस आवाज उठा के हालेलुया. Hallelujah. 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 Thank you, Jesus. 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 Hallelujah. Hallelujah. You know, I can see pressures of your heart melting down this evening in the name of Jesus. आणि मी आज बघू शकतो की तुमच्या हृदयाचे जे तुकडे आहेत ते पिघलत आहे आज. It's melting down in the mighty name of Jesus. आणि ते पिघलत आहे देवाच्या सामर्थ्यशाली The नावामध्ये. pressure that was like a volcano
आणि ते जे भार होतं ते एका ज्वालामुखी प्रमाणे होतं. Today, God is melting those power by His love in the name of Jesus. आणि तो त्याच्या प्रेमाने आज ते जे गोष्टी आहेत ते पिघलवत आहे. God is healing every of your pains in your body this evening. आणि तुमच्या शरीरातले जे दुखणे आहेत ते येशू आज बरं करत You know, आहे. today God is healing your pains, your back pain, your legs, your hands right now in the name of Jesus. आणि आज देव तुमच्या पाठीचं प्रेम तुमच्या पायातलं I tell you प्रेम बरं करत the आहे. heat of God, the heat of Holy Spirit is touching your back this evening in the mighty name of Jesus. आणि जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे ते तुमच्या पाठीला स्पर्श करत आहे. Receive the miracle in the name of Jesus. आणि तुम्ही तो जो चमत्कार आहे तो येशूच्या Receive your नावात miracle in the name ग्रहण of Jesus. करा. आणि तुम्ही तो चमत्कार येशूच्या As नावात ग्रहण many of you करा. hearing our voice, receive the miracle in the mighty name of Jesus. आणि जितके आज आमचा आवाज ऐकत आहे ते जे चमत्कार आहे त्याला ग्रहण करा. यीशु मसीह के नाम से thank you Lord. येशूच्या नावात धन्यवाद देवा. Father, thank you for healing your people. पिता धन्यवाद तुझ्या लोकांना बरं करण्यासाठी. Thank you for the grace that from today we will carry your eternal fruit of God's kingdom. आणि त्या कृपेसाठी धन्यवाद देवा की आम्ही ते जे सार्वकालिक फळ आहे त्याला घेऊन चालू. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. Are you all joyful this evening? तुम्ही आनंदी आहात का आजच्या Amen. संध्याकाळी? Hallelujah. हालेलुया.